नाशिकच्या पाणलोट क्षेत्रात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे गोदावरी नदीच्या पाणी पातळीत मोठी वाढ झाली आहे। याच पार्श्वभूमीवर आज शुक्रवार 24 जुलै रोजी सकाळी 8 वाजता नांदूर मधमेश्वर धरणातून तब्बल 88,935 क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला असून कोपरगावातील गोदावरी नदीवरील लहान पूल वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे। नाशिक पाणलोट क्षेत्रात सुरू असलेल्या पावसामुळे नांदूर मधमेश्वर धरणातून 88,935 क्युसेक पाण्याचा विसर्ग गोदावरी नदी पात्रात करण्यात आला आहे। या मोठ्या विसर्गामुळे कोपरगाव परिसरातील गोदावरी नदीच्या पाणी पातळीत वाढ झाली असून पुलावरून पाणी जाण्याची शक्यता असल्याने सुरक्षेच्या दृष्टीने प्रशासनाने कोपरगाव गोदावरी नदीवरील लहान पूल तात्पुरता वाहतुकीसाठी बंद केला आहे। त्यामुळे नागरिकांनी पर्यायी मार्गाचा वापर करावा असे आवाहन करण्यात आले आहे। पूर स्थितीवर लक्ष ठेवण्यासाठी कोपरगाव शहर पोलीस प्रशासन, नगरपालिका, महसूल प्रशासन आणि पाटबंधारे विभाग यांची सर्व यंत्रणा सतर्क असून नदीकाठच्या परिसरावर सातत्याने नजर ठेवली जात आहे। नागरिकांनी अफवांवर विश्वास न ठेवता प्रशासनाच्या सूचनांचे पालन तसेच नदी पात्र आणि पूरग्रस्त भागात जाणे टाळावे असे आवाहन करण्यात आले आहे। गोदावरी नदीच्या पाणी पातळीत आणखी वाढ होण्याची शक्यता लक्षात घेता प्रशासन परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवून आहे।